सबस्क्राईब करा आणि प्रत्येक सोमवारी बघा हादरवून टाकणारी हॉरर स्टोरी. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ही गोष्ट आहे जेम्सची. जेम्स एक कॉन्ट्रॅक्टर होता आणि तो नुकताच बँगलोरला शिफ्ट झाला होता. बँगलोरमध्ये आल्यापासून त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम खूप चांगलं सुरू होतं. त्याने एका वर्षाच्या आतच 3-4 प्रोजेक्ट पूर्ण केले होते आणि त्याचमुळे त्याला पहिला सरकारी प्रोजेक्ट सुद्धा मिळाला होता. तसं तर तो प्रोजेक्ट खूप छोटा होता, पण जेम्सला तो प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे खूप जास्त पैसे मिळत होते. तो प्रोजेक्ट खरं तर एका जुन्या पडक्या घराला पाडण्याचा होता. जेम्स साईटचं परीक्षण करायला त्याच्यासोबत एक डिमॉलिशन एक्सपर्ट घेऊन गेला. त्या एक्सपर्टचं नाव होतं रामानंद. रामानंद बँगलोरचा रहिवासी होता, म्हणून जेम्सला त्याला सोबत घेऊन जाणं योग्य वाटलं. जेम्सने जशी त्याची गाडी त्या घरासमोर थांबवली तसे रामानंदचे डोळे मोठे झाले. जेम्सने जसा त्या घराकडे इशारा केला तसा रामानंद गडबडून काहीतरी बोलू लागला. त्याला घाम येऊ लागला. जेम्सने त्याची गडबड बघून त्याला पाणी पाजलं आणि विचारलं की त्याला अचानक काय झालं. रामानंद उत्तरला, साहेब, या घराला टेरावेरा हाऊस म्हणतात. ही काही सामान्य जागा नाही. हे घर पछाडलेलं आहे. रामानंदचं बोलणं ऐकल्यानंतर गाडीत शांतता पसरली होती, पण ती शांतता जेम्सच्या जोरात हसण्याने भंग पावली. जेम्स जोरात हसत म्हणाला, हो, प्रत्येक पडक्या घरात कुणीतरी भूत असतंच. हे बोलून जेम्स गाडीतून उतरून त्या घराकडे चालू लागला. पण रामानंद गाडीतून उतरलाच नाही. तो गाडीमधूनच जेम्सला थांबवण्यासाठी आवाज देऊ लागला, सर, सर, आत जाऊ नका सर. जेम्सला समजलं होतं की रामानंद घराच्या आत येणार नव्हता, म्हणून त्याने एकट्यानेच घराचं परीक्षण करायचं ठरवलं. ते घर खूप मोठं होतं, पण खूपच वाईट अवस्थेत होतं. बाहेर एक गंज चढलेली गाडी उभी होती. सगळं बघत जेम्स त्या घरात शिरला. घराच्या आत आजही खूप जुनं फर्निचर होतं आणि खूप सारे चित्र होते, पण सगळ्या वस्तूंवर धूळ बसलेली होती. जेम्सची नजर एका चित्रावर गेली तर त्यात 2 मुली उभ्या होत्या. त्या दिसायला बहिणी दिसत होत्या. जेम्सचं लक्ष माहिती नाही का, पण त्या चित्रावरच थांबलं. इतक्यात त्या घराच्या आतमधून पियानो वाजण्याचा आवाज आला. जेम्स आश्चर्यचकित झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला तर त्याला हॉलच्या कोपऱ्यात एक रूम दिसली, ज्यात एक पियानो ठेवला होता, पण आता त्यातून आवाज येत नव्हता. जेम्स मागे वळाला तर त्याला दिसलं की त्या चित्रांमध्ये 2 ऐवजी एकच मुलगी होती. हे बघून जेम्सला काहीच कळलं नाही. तो काही विचार करणार एवढ्यात खोलीमध्ये ठेवलेला पियानो असा वाजू लागला जसं कोणी प्रशिक्षित संगीतकार तो वाजवत आहे. जेम्स मागे वळाला तर त्याच्यासमोर पियानोची बटणं दाबली जात होती. ती बटणं दाबणारं तिथे कोणीच नव्हतं. जेम्स घाबरू लागला होता आणि भीतीमुळे त्याची अवस्था खराब होत होती. तो जिथून आला होता त्याच दिशेने मागे पळू लागला, पण जसा तो दरवाजाजवळ पोहोचला तसा तो दरवाजा त्याच्या तोंडासमोर बंद झाला. जेम्स त्या अंधाराने वेढलेल्या घरात बंद झाला होता. तो जोरजोरात दरवाजा वाजवू लागला. जसा तो दरवाजा वाजवू लागला तसंच त्याला एका मोठ्या काळ्या सावलीने झाकून घेतलं. जेम्स अचानक बेशुद्ध झाला. काही वेळाने त्याला शुद्ध आली तेव्हा त्याच्या डोक्यावर जखम झाली होती आणि चेहऱ्यावर कुणीतरी ओरबाडल्याची निशाणं होती. जेम्स डोळे उघडताच पुन्हा दरवाजा वाजवू लागला.
आता तो ओरडून ओरडून रामानंदला आवाज देऊ लागला, पण बाहेरून काहीच उत्तर आलं नाही. जेम्स लवकरात लवकर तिथून बाहेर पडू इच्छित होता. त्याने स्वतःला शांत केलं आणि बाहेर निघायची युक्ती शोधली. त्याने विचार केला की तो वरच्या खोलीच्या खिडकीमधून बाहेर उडी मारेल. जेम्सला त्या घराच्या अजून आत जायला भीती वाटत होती, पण त्याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. जेम्स मन घट्ट करून पायऱ्यांपर्यंत पोहोचला, पण जसं त्याने पहिल्या पायरीवर पाऊल ठेवलं, त्याच्या मागून पुन्हा एक काळी सावली गेली. जेम्स पुन्हा मागे वळाला, पण यावेळी तिथे कुणीच नव्हतं. जेम्स जसा जसा पायऱ्या चढत होता, त्याला कुठल्या तरी स्त्रीच्या रडण्याचा आवाज येत होता. जेम्स त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत पायऱ्या चढत होता. वर पोहोचल्यावर जेम्सला समोरच्या खोलीत एक खिडकी दिसली. त्या खोलीत शिरताना जेम्सला त्या दारावर डॉल्सीज रूम असं लिहिलेलं दिसलं. जेम्स जखमी अवस्थेत हळूहळू त्या खिडकीजवळ जाऊ लागला की तेवढ्यात त्याला एक खूप घाणेरडा वास आला. त्याने त्या खोलीत नजर फिरवली तर त्याला जे दिसलं ते बघून त्याचं हृदय कापलं. त्या खोलीतल्या बेडवर कोणत्या तरी स्त्रीचा एक सडून कुजलेला मृतदेह पडला होता आणि त्या मृतदेहाचा गळा कापलेला होता. जेम्स हे विदारक दृश्य बघूच शकत नव्हता की अचानक काहीतरी गडगडत जेम्सच्या पायाशी आलं. जेम्सची नजर जेव्हा त्याच्या पायांवर पडली, त्याचा जीव जाण्याची वेळ आली. त्या मृतदेहाचं कापलेलं मुंडकं त्याच्या पायापाशी येऊन पडलं होतं. जेम्स ते बघून मागे सरकला आणि खाली पडला. तेवढ्यात त्या मुंडकं कापलेल्या स्त्रीचा मृतदेह आपोआप उठला आणि त्याने जेम्सच्या पायाशी पडलेलं आपलं भयानक मुंडकं उचललं आणि आपल्या शरीरावर जोडलं. ती स्त्री खूपच भयानक वाटत होती. हळूहळू ती जेम्स जवळ येत होती. जेम्स तिच्यापासून लांब होत होता आणि अचानक जेम्स खिडकीजवळ आला. ती स्त्री अजूनही जेम्सच्या जवळ येत होती आणि जेम्स तिच्या भीतीने जसा मागे सरकला तसा त्याचा पाय घसरला आणि तो खिडकीमधून खाली पडला. बाहेर रामानंदची नजर घराच्या खिडकीवर गेली तर त्याने जेम्सला खिडकीतून खाली पडताना पाहिलं. आता प्रश्न जेम्सच्या जीवाचा होता, म्हणून रामानंदने हिम्मत केली आणि तो घरात शिरला. त्याने बघितलं की जेम्स खाली पडलाय आणि त्याच्या डोक्यातून रक्त येत आहे. पण जेव्हा त्याने वर खिडकीकडे बघितलं तेव्हा त्याला तीच स्त्री हसताना दिसली. रामानंदने खाली पडलेल्या जेम्सला उठवलं आणि लवकरात लवकर त्याला घेऊन बाहेर निघाला. तो जेम्सला सरळ दवाखान्यात घेऊन गेला. काही दिवसांनी जेव्हा रामानंद जेम्सला भेटायला गेला तेव्हा त्याने जेम्सला सांगितलं की जेम्सने त्या दिवशी हसायला नको होतं. त्याने सांगितलं की ते घर खरोखर पछाडलेलं आहे. असं म्हणतात तिथे 2 बहिणी डॉल्सी आणि वेरा राहत होत्या. डॉल्सी एक पियानो शिक्षिका होती तर वेरा एक इंग्लिश शिक्षिका होती. पण एका सकाळी त्या घरातून डॉल्सीचा मृतदेह सापडला. त्या खुनाचा तपास केल्यानंतर काहीही सापडू शकलं नाही आणि काहीच दिवसात वेरा सुद्धा ते घर सोडून पळाली. असं म्हणतात की तेव्हापासून त्या घरात डॉल्सीचा आत्मा राहतो. त्या घटनेनंतर जेम्सचं संपूर्ण आयुष्य बदललं. त्याच्यासोबत जे घडलं तो ते कधीच विसरू शकत नव्हता. 2014 मध्ये टेरावेरा हाऊस पाडण्यात आलं. पण आजही लोक त्या घरासमोरून जायला घाबरतात. मित्रांनो, आमच्या सर्व भयकथा ऑडिबल वर सुद्धा उपलब्ध आहेत. इथे तुम्ही आमच्या कथा आमच्या YouTube चॅनलवर येण्याच्या आधीच ऐकू शकता. तेव्हा आत्ताच ऑडिबल ऍप वर जा आणि आमचा ऑडिबल वरचा शो ऐका. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे.